बातमी कोल्हापुरातून गायकवाड आंबे वादामध्ये आमदार रोहित पवार हे मैदानामध्ये उतरले। प्रकाशकाला घेऊन कोल्हापुरातलं पोलीस ठाणं गाठलं, तर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय आणि गायकवाडांच्या घरावर मोर्चा सुद्धा काढणार असाही इशारा रोहित पवार यांनी दिलाय। संजय गायकवाड यांच्या घरासमोर तिथं आंदोलन केलं जाणार आहे, मोर्चा काढला जाणार आहे आणि तिथं पुस्तकाचं वाचन सुद्धा तिथं केलं जाणार आहे। त्यामुळे त्यांना सुद्धा आणि त्यांचे चिरंजीव ते सुद्धा दबंगगिरीसाठी खूप फेमस आहे। त्यांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल आणि त्या संजय गायकवाडांवर किती कलम आणि कुठले कुठले कलम हे पोलिसांनी आधी लावलेले आहेत याचा थोडासा अभ्यास त्यांनी सुद्धा करावा, लोकांनी सुद्धा करावा आणि त्याच व्यक्तीच्या घराबाहेर इथं 28 एप्रिलला आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमर, आधी गुन्हा दाखल करताना पोलिसांनी टाळाटाळ केली होती, नंतर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। काय नेमकं दिवसभरामध्ये घडले ज्यावेळेस रोहित पवार हे कोल्हापुरात आले होते तेव्हा? जगदीश, ही घटना ज्यावेळेला घडली त्या दिवसापासून कॉम्रेड सगळे कोल्हापूर कॉम्रेड लोक एकत्र होत होती। आज यामध्ये महाविकास आघाडीची एंट्री झालेली आहे, कारण काल प्रशांत आंबी हा एकटा आणि त्याचे सहकारी हे राजापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी एक अर्ज दिला होता आणि ह्या प्रकारे तक्रार दाखल करावी अशी मागणी केली होती। परंतु त्यांनी पोलिसांनी त्यांना रितसर सांगितलं होतं की असं काही होऊ शकत नाही आणि ही तक्रार आम्ही नोंदवू शकत नाही। हे आमचा एक म्हणजे जो फॉर्मॅट आहे पोलिसांचं जे ठरलेलं एक स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये तो बसत नाही गुन्हा, त्यामुळे त्या गुन्ह्याचं विश्लेषण करून आम्ही करू असं आश्वासन दिलं असतानाही आज सकाळी रोहित पवारांचा कोल्हापूरमधील सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांना, महाविकास आघाडीमधील सर्व कार्यकर्त्यांना निरोप पोचला की मी 5 वाजता येतोय आणि प्रशांत आंबीला घेऊन आपण पोलीस स्टेशन जाऊया, पोलीस का गुन्हा दाखल करत नाही हे पाहणी करूया। यासाठी संध्याकाळी 5 वाजता बरोबर रोहित पवार कोल्हापुरात पोहोचले। त्यांनी स्वतः प्रशांत आंबीच्या गाडीवर बसले आणि त्याला घेऊन पोलीस स्टेशनला आले। त्यावेळी त्यांच्यावर महाविकास आघाडीमधले सर्व प्रमुख नेतेही कोल्हापुरातले होते, त्यामुळे पोलिसांच्यावर दबाव आला। आता म्हणजे थोड्याफार प्रमाणात दबाव जरी आला असला तरी अजूनही पोलिसांचं म्हणणं आहे की असं करता येत नाही। आता जास्तीत जास्त अदखलपात्र गुन्हा नोंदवला जाईल असं दिसतं, कारण अजूनही जबाब चालू आहेत। जगदीश, ठीक आहे अमरसिंह, तुम्ही असेच जोडलेले रहा।